सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त रंगतारा न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. जय महाराष्ट्र. मी सुलोचना पवार, शिवसेना सातारा उपजिल्हा प्रमुख. आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या ऑफिसजवळ साताऱ्याच्या आलेलो आहे. इथे एक ताई बसलेले आहेत, आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्यावरती आतापर्यंत झालेला जो महिला अत्याचार आहे त्याचं त्यांना व्हिडिओ फुटेज संस्थेकडून हवं आहे आणि ते लोक त्यांना देत नाहीये. दुसरी गोष्ट की तो अत्याचार त्यांच्यावरती घडला, त्याच्यावरती या महिलेने आवाज उचलला म्हणून तिची बदली करण्यात आली आणि पुन्हा सुद्धा ती ही आपली केस मागं घेत नाहीये म्हणून डायरेक्टली तिथं धमक्या दिल्या ताई. बरोबर ना? धमक्या दिल्या त्यांना की मुख्याध्यापकांनी की तुमचं घातपात करेन, तुम्हाला असं करेन, तुम्हाला तसं करेन, अशा पद्धतीचं त्यांना डिवचण्यात आलं. आमचं म्हणणं एवढंच आहे शरद पवारजींना, कारण ते इथून त्या दिवशी गेले तरी सुद्धा तुमच्या संस्थेतली एक महिला तुम्हाला दिसत नाही जी आता अत्याचाराच्या विळख्यात आहे. तर तुम्हाला असं वाटत नाही का तिची मदत करावी म्हणून? उगाचच कशाला आम्ही महिलांच्या बाबतीत काय म्हणतो त्याला खूप तयार संरक्षण करतो वगैरे, हे आम्हाला कुठेही दिसत नाही. आम्हाला अपेक्षा आहे, आम्ही ताईंची मागणी जी आहे ती आमच्या देसाई साहेबांपर्यंत, साताऱ्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचू आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न नक्की करू. या शिक्षण संस्थेच्या अनेक महिला आहेत ज्या बदलीच्या भीतीने, निलंबनाच्या भीतीने आणि घातपाताच्या भीतीने पुढे येत नाहीयेत. तर जर त्यांना न्याय मिळायची ह्या ताईंनी पहल केलेली आहे तर आम्ही त्याचं समर्थन करतो.